तिला मोठी महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली। 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं परिषदेचं उद्घाटन। ते देशात वाढत्या उत्पादनाबरोबरच भेसळीच्या घटनांतही वाढ। दुधाचा 3 पैकी 1 नमुना चाचणीत भेसळयुक्त। 28 फेब्रुवारी पूर्वीच येणार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। साखर उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका। देशातील उत्पादन अंदाजापेक्षा कमीच राहण्याची शक्यता। भारत अमेरिका करार हा शेतकरी विरोधी। राष्ट्रपतींनी हा करार थांबवावा, शेतकरी संघटनांची मागणी। कर्नाटकामध्ये बॅडगी मिरचीला मिळाला क्विंटलला विक्रमी 90,000 रुपये दर। रसाळ फळांची आवक वाढली, दरात सुधारणा। राज्याच्या विविध भागातून परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक। शक्तीपीठ महामार्गाविरोधात या सोमवारी राज्यभर आंदोलन। गोलमेज परिषद आयोजन करण्याचं निर्णायक। रसाळ फळांची आवक वाढल्याने सध्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्याची माहिती समोर। धुक्यामुळे आंबा काजूचा मोहर करपण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झाल्याची माहिती। परभणी हिंगोलीत हरभऱ्याच्या सुगीत सुरुवात। उत्पादकतेत घट असल्याचं चित्र। कापणीच्या दरात 1,000 रुपयांनी वाढ। पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता। दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विसरण्याची शक्यता। पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध। जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिल्याचा बाधित शेतकऱ्यांचा आरोप। पुणे बाजारात चोरांचा सुळसुळाट। रस्ते रोख कशाला ठेवता, सचिवांचा अजब सवाल। HTBT वाहनांना मान्यता देण्याची मागणी। ठरावास मंजुरी। शेतकरी संघटनेची कृषी परिषद अवलंब। खातेदाराच्या नावासमोर त्याच्या स्वतंत्र हिश्श्याची होणार नोंद। सामायिक खात्यांच्या 7/12 उतार्यात होणार मोठा बदल। स्लॉट बुक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। CCI करणार 27 फेब्रुवारी पर्यंतच कापसाची खरेदी। थकीत 1,222 कोटींच्या पाणीपट्टी वसुलीचा आदेश। पालिका साखर कारखान्यांना आदेश। कलिंगडाचे दर पोहोचले 2,000वरती। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरामध्ये तेजी। परिपक्वता कालावधीत वाढ। पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण। 500 रुपयांनी भावामध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण। केळी दर पोहोचला 1,700 रुपये क्विंटलवरती। 2 महिन्यांपूर्वी होता 300 रुपये। केळीला सोन्याचे दिवस। ब्राझीलची साखर निघाली निर्यात विक्रमाच्या दिशेनं। जागतिक बाजारात दरावर दबाव असताना हंगामात आघाडी। पीक विमा अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे। विरोधक संधीच्या शोधात। सत्ताधारी आमदारांमधूनही विरोधाचा सूर उमटणं शक्य। भारत अमेरिका करार हा शेतकरी विरोधी। राष्ट्रपतींनी हा करार थांबवावा, शेतकरी संघटनेची अखेर मागणी। कारखान्यांची क्षमता वाढ। साखर उद्योगाच्या मुळावरती दशकभरात गाळप हंगाम 150 वरून पोहोचला 100 दिवसांवरती। 2 कृषी अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची चौकशी। बोगस प्रमाणपत्र आधारे सेवा प्रवेशाचा कृषी विभागाचा आला संशय।
राज्यात उन्हाचा झटका वाढणार. या 1 मार्च पासून राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवामान अंदाज वाढ होणार. खडकवासलातून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू. शेतीसाठी 2 टप्प्यात 9 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती आली समोर. AI आधारित कृषी सल्ला प्रकल्प सुरू. परभणी हिंगोलीसह 6 राज्यात प्रायोगिक तत्वावरती अंमलबजावणी करणार. येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत.